रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीवर उपद्रवी युवकाकडून दगड मारून त्या गाडीची काच फोडली गेल्याचा धक्कादायक प्रकार देहू रोड येथून समोर आलाय। तर या घटनेमुळे देहू रोड परिसरातील लोकांच्या मनात आता त्या उपद्रवी व्यक्तीला घेऊन दहशत पसरली आहे। या गुन्ह्याविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार देहू रोड परिसरातील अबुशेठ रोड पारशी चाळ या ठिकाणी MH14 FG 8936 क्रमांकाची 4 चाकी कार रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आली होती। तर तेथून जाणाऱ्या 5 अज्ञात युवकांपैकी एकाने रस्त्याच्या कडेला असलेला एक दगड उचलून कारच्या पुढील बाजूस भिरकावत या कारची काच फोडली। या उपद्रवी युवकाच्या लक्षात हे आले नाही की त्या कारच्या उजव्या बाजूस असलेल्या भिंतीवर एक CCTV कॅमेरा लावण्यात आलेला होता, ज्यामध्ये या अज्ञात युवकाने केलेला उपद्रव पूर्णपणे कैद झालेला आहे। या घटनेची माहिती मिळताच गाडी मालकाने CCTVचे फुटेज आपल्या सोबत घेऊन सरळ देहू रोड पोलीस स्टेशन गाठले आणि कुठल्याही प्रकारचा वाद नसताना आपल्या गाडीची अज्ञात युवकाने तोडफोड केल्याची तक्रारही नोंदवली। या प्रकरणाची दखल घेत देहू रोड पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर दुसरीकडे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आपल्या गाडीसोबत तर असा काही प्रकार होणार नाही ना अशी भीती आता परिसरातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे। समीर शेख, ब्युरो चीफ, पिंपरी चिंचवड।